नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। चित्त समाधान तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाना भले सांगू काय। मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे, तुका म्हणे तुझ्या उपचार पीडा पूजा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये यच्च यावत मानवांना त्या ठिकाणी उपदेश करतायत। महाराज म्हणतात की माणसाचं जर चित्त समाधानी असेल तर त्याच्या जीवनामध्ये कशीही परिस्थिती आली तर सोनं सुद्धा त्याला विषाप्रमाणे वाटतं आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीचं वर्णन महाराज या अभंगामध्ये करत आहेत। बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझं जीवन हे आनंदी असलं पाहिजे। आणि आनंदी जीवन जगण्याकरता त्याने काय उपाययोजना केल्या पाहिजे हे करण्याचं मात्र तो विसरून जात असतो। मग तुम्ही म्हणाल की आम्ही रात्रंदिवस जे काही कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, हे सर्व प्रयत्न जे आमचे चालू असतात तर हे आनंदासाठी नाही तर मग कशासाठी आहे? ठीक आहे, असा प्रश्न तुम्हाला वाटेल की नाही? अहो, कोणी घर बांधतं, कोणी त्या ठिकाणी शेती गाडी घेतं, कोणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपण ज्या निर्माण करतो किंवा घेतो या कशासाठी घेत असतो? केवळ आणि केवळ आपल्याला आनंद प्राप्त व्हावा याच्यासाठीच घेतो की नाही? पण सर्व गोष्टी प्राप्त होऊनही सुद्धा त्याच्यामध्ये किती काळपर्यंत आनंद वाटतो आपल्याला? एखादी तुम्हाला गाडी घ्यायची इच्छा असते, ठीक आहे, जोपर्यंत नवीन गाडी घेत नाही तोपर्यंत असं वाटतं कधी गाडी येते, कधी गाडी येते, कधी गाडी येते, कधी गाडी येते। गाडी आणली, 1 दिवस 2 दिवस नवीन नवीन आहे, 8 दिवस पर्यंत त्या ठिकाणी तिचा आनंद राहतो, ठीक आहे। आणि 8 दिवसानंतर मग आता तो जो आनंद होता तर तो आनंद आता 8 दिवसानंतर पहिल्या दिवसाचा जो आनंद होता तो स्थिर आहे का? मग आपला जो आनंद आहे तर तो आनंद प्रत्येकाला हवा वाटतो, प्रत्येकाला असं वाटतं मला सुख प्राप्त झालं पाहिजे। पण त्या सुखासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते मात्र करण्याचा आपण विसरतो। मग म्हटले सुखासाठी नेमके आम्ही जे करतो ते प्रयत्न वेगळे आहेत आणि तुम्ही जे तुकोबाराय सांगत आहेत ते प्रयत्न वेगळे आहेत। काय? कारण आपले प्रयत्न असतात की नाशवान पदार्थामध्ये सुख शोधण्यामध्ये। अहो, सृष्टीचा नियम आहे यद द्रष्टम तन्नष्टम, की ज्याची उत्पत्ती झालेली आहे, जी तुम्हाला दिसत आहे, एक ना एक दिवस ते काय होणार आहे? नाश पावणार आहे। मग नाश पावणाऱ्या पदार्थामध्ये जर आपण सुख शोधणार असू तर आपल्याला सुख मिळेल का? नाही। मग तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, साधू संत जे आहे
जे तपस्वी आहेत, योगी आहेत, यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त केलं. गीता काय सांगते की संतुष्ट सततम योगी. जे योगी आहेत तर हे सतत संतुष्ट राहतात. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की भगवान गीतेमध्ये सांगता संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, की जर योगी लोक जर हे सतत संतुष्ट राहू शकतात तर मग आम्ही संतुष्ट का राहू शकत नाही? महाराज म्हणतात की बाबांनो, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये संतुष्टी प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात चित्त समाधान तरी विष वाटे सोने. की माणसाचं जे चित्त आहे या चित्तामध्ये जोपर्यंत समाधान प्राप्त होत नाही, समाधान शब्दाचा विग्रह होतो सम आधान. मग जोपर्यंत चित्तामध्ये समाधान नाही तोपर्यंत चित्त हे शांत बसत नाही. मला सांगा की एखादा व्यक्ती खूप श्रीमंत आहे, काय की ज्याच्याकडे किती संपत्ती आहे हे त्यालाही माहित नाही, किती पैसे आहेत हेही त्याला माहित नाही. मग एवढं सर्व काही असताना सुद्धा त्याला असं वाटतं का की आता आपण खूप पैसा कमवला, आता आपण शांत बसलं पाहिजे, असं वाटतं का? आपल्यावर घ्या. आपल्याला जर एखाद्या वर्षी 2, 4, 5 लाखाचं उत्पन्न समजा झालं तर आपण त्याच्यामध्ये समाधानी असतो का? नाही. आपल्याला वाटतं या वर्षी 5 लाखाचं झालं, पुढच्या वर्षी याच्या दुप्पट ना आपल्याला पैसे मिळाले पाहिजे, आहे काय? मग कितीही पैसे मिळाले, कितीही सुख चैनीच्या वस्तू प्राप्त झाल्या तरी सुद्धा माणसाला समाधान प्राप्त होत. मग चित्तामध्ये जर समाधान प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? तर चित्तामध्ये जी इंद्रियाची हाव आहे तर जेवढी हाव आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेवढं चित्त हे असमाधानी होत चालतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की जर चित्त हे विषय निरपेक्ष असेल, त्याच्यामध्ये कोणताच विषय मला प्राप्त व्हावा अशी इच्छाच आता उरली नाही, असं असेल तर अशा व्यक्तीला सोनं सुद्धा विषाप्रमाणे लागतं. आता तुम्ही म्हणसाल की महाराज तुम्ही असं सांगू राहिले की सोनं कोणाला भेटा वाटत नाही, तुम्हाला नकोय का? नसल लागत तर माझ्याकडे देऊन टाकू शकता. काय ना सोनं नको असं कोणाला वाटतं का? प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या सोन्याच्या प्रति आकर्षण असतं. आणि विशेषतः ज्या स्त्रिया असतात त्यांना विशेष करून आकर्षण असतं. कारण शास्त्र सांगते, मी मनानं सांगत नाही, शास्त्र सांगते अलंकार प्रियो हरी आणि अलंकार प्रियो नारी. अलंकार हा भगवंताला सुद्धा अतिशय प्रिय आहे. भगवान श्री हरी विष्णूला अलंकार प्रिय आहे. म्हणून कधी जर तुम्ही तिरुपती बालाजीला गेले तर बालाजीच्या मंदिरात अशी लाईट लावत नाही, तर तिथे 24 तास
असा तुपाचा दिवा असतो, तूप असतं त्याच्यामध्ये, आणि संपूर्ण गर्भगृह हे तुपाच्या दिव्याने सजवल्या जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही तिरुपती बालाजीला गेले तर सर्व लोक म्हणतात व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. जाऊन पहा तिरुपतीला, आहे की नाही? आणि मग ते बालाजीचं रूप पाहिलं की माणसाला असं प्रसन्न वाटते. सर्व अंग असं दागिन्यानं सोन्यानं भरलेलं, त्याच्यावरती हिरे, आणि मग चमचम चमचम चमकतात बालाजी. एकदा आम्ही तिरुपतीला गेलो बाबांसोबत, 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तर मग तिथं ते एक भक्त होते, ते म्हटले बाबा आपण VIP पासेस करू. VIP पासेस म्हणजे काय, 10,000 रुपये पर व्यक्तीचं तिकीट असतं, 5,000 रुपये असतं, असं वेगवेगळे एकदम VIP. मग बाबा म्हटले आपल्याला VIP काही दर्शन घ्यायचं नाही. आता जसं असं तिथं पद्धत आहे की सकाळी 4 वाजता उठून लाईनीत लागावं लागतं, दर्शन बारीचं तिकीट घ्यावं लागतं. साधं जरी तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुमचे ID वगैरे देऊन तिकीट. आणि मग काय झालं की बाबा म्हटले आपल्याला VIP दर्शन घ्यायचं नाही. आता हे बारीत केव्हा लागेल, आणि आता बाबांसोबत चालायचं म्हणलं सर्वच पाहावं लागतं, कोणी कोण महिला आहे का, एकूण आहे का. आता मी सोबत सगळं, तर माझी आता एकटा माणूस काय काय करणार. तर आता कसं होईल म्हटलं बाबा. आणि मग गेलो आहे, म्हटलं चला जसं होईल तसं. तर आम्हाला कमीत कमी 4 ते 5 घंटे बारीमध्ये आम्ही उभं होतो. तिथली पद्धत अशी आहे की असे हॉल सारखे हॉल असतात मोठे, काय त्याला अशा पायऱ्या असतात. आणि मग या हॉलमधून लोक सुटले की त्या पुढच्या हॉलमध्ये लोकांनी बसायचं, रिलॅक्स बसायचं, बसायची व्यवस्था असते सगळं. तो हॉल झाला की पुढचा हॉल, पुढचा हॉल झाला की असं करत 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 मग पुढे लागती बारी. आणि मग बारी लागली की मग सर्व आता 3-4 घंटे झाले आणि बारीचा समोर आता लागले सर्व लाईनीमध्ये. आणि मग तिथे काही जास्त वेळ थांबू देत नाही. आणि मग बाबांना आम्ही असं दर्शन, असं ते व्यंकटरमणा गोविंदा ते दर्शन घेतलं. असे बालाजी चमकत होते, चमचम चमचम चम असे हिरेच काय. आणि मग बाहेर आल्यावर बाबा म्हणत जो आनंद या दर्शन बारीमध्ये आपल्याला भेटला, तो आनंद तुम्ही लाख रुपये देऊन जरी VIP दर्शनात गेले असते तर तो आनंद तुम्हाला भेटला नसता. म्हणजे देवाच्या दर्शनामध्ये जी प्रतीक्षा तुम्हाला झाली, तर प्रतीक्षा, त्या प्रतीक्षेमुळे भगवंताच्या दर्शनाची आतुरता अंतकरणामध्ये वाढत चालते. आणि अंतकरणामध्ये जेवढी प्रतीक्षा तुम्ही कराल तर तेवढं प्रेम वाढते. म्हणून गोपिकांच्या ज्यावेळेस भगवंताने रासक्रीडेमध्ये गोपिकांना थोडा विरह दिला, तिथून अंतर्धान झाले. मग प्रश्न केला की भगवंत गोपिकांपासून अंतर का झाले. तर भगवंताला सुखदेवांनी सांगितलं, म्हटले भगवंत अंतर होण्यामागचं कारण होतं की शास्त्र सांगते की प्रतीक्षणम वर्धमानम. काय की प्रेम जे आहे, जेवढी प्रतीक्षा केली तेवढं प्रेम वाढतं, ठीक आहे. आणि मग भक्ताच्या अंतकरणामध्ये प्रेम वाढावं याच्यासाठी भगवंत अंतर्धान झाले. आणि म्हणून आपला विषय होता की चित्तामध्ये समाधान प्राप्त होणं. मग भक्ताच्या अंतकरणामध्ये कसं समाधान त्याला प्राप्त होतं. तर महाराज म्हणतात की त्या भक्ताचं जीवनच हे निरपेक्ष जीवन असतं. त्याच्या जीवनामध्ये कोणतीच अपेक्षा तो ठेवत नाही. आणि म्हणून मुनी
मुनीची व्याख्या करत असताना केली की निरपेक्ष मुनीम शांतम निर्वैर समदर्शिन, की संत जे आहेत तर निरपेक्ष मुनीम शांतम, की ज्यांच्या जीवनामध्ये कोणतीच अपेक्षाच उरली नाही त्याला निरपेक्ष म्हणतात. ठीक आहे. सापेक्ष, सापेक्ष म्हणजे काहीतरी अपेक्षा ठेवून आलेला त्याला सापेक्ष म्हणतात. आणि ते सांगतात की ज्याचं चित्त समाधानाला प्राप्त झालं तर अशाला विष सुद्धा, सोनं सुद्धा विषाप्रमाणे वाटतं. म्हणजेच काय की सोनं जरी त्याच्या समोर असलं तरी त्याच्यामध्ये आसक्ती उरत नाही. तुकोबारायांचं उदाहरण सर्वांना माहिती आहे, ठीक आहे ना. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांकडे सर्व नजरांना पाठवला तर तुकोबाराय म्हणाले, महाराज, तुकोबारायांनी शिवाजी महाराजांनाच उलट पत्र पाठवलं. म्हटले, हे जे तुम्ही पाठवले ना, तर हे सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. अहो, जे तुम्ही सोनं नाणं पाठवलं हे आम्हाला माती मोल आहे. आमच्या दृष्टीमध्ये सोनं हे सोनं नाही. आणि म्हणून फक्त चित्तामध्ये समाधान ज्याच्या आहे तोच समाधान आहे. ज्याचं चित्त हे विक्षिप्त झालेलं आहे. लोक कशा कशावर भांडणं करतील हे सांगता येतं का? का करतात भांडणं? तुम्ही पहा, कधी कधी आपण शेतकरी आहोत तर शेतीवर धुऱ्यान भांडणं होतात की नाही? काय हातभर धुरा तिकडे जातो, हातभर इकडे येतो, कोणी धुराच करतं, कोणी काय करतं. म्हणजे काय? मग आता जर या सर्व गोष्टी होतात तर कशामुळे होतात? की ज्याचं चित्त अशांत आहे, ज्याच्या चित्तामध्ये समाधान नाही. म्हणून भक्ताचं जीवन कसं असतं? ठेविले आनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. भगवंताला जशा परिस्थितीमध्ये ठेवायचं तसं तो ठेवेल. फक्त भक्ताने त्याच्या नामाचा दृढ आश्रय केला मग ही अवस्था होती की ठेविले आनंते तैसेची राहावे. देवाला जर मला झोपड्यामध्ये ठेवा वाटतं ना तर आपण झोपड्यामध्ये राहा. देवाला जर महालामध्ये ठेवा वाटतं ना तर आपण महालामध्ये राहा. पण चित्तामध्ये समाधान असलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट सदैव ध्यानात ठेवा की ज्याच्याकडे गरिबी आहे त्याला देव जास्त आठवत असतो. काय? गरिबीमध्ये देव जास्त आठवतो. म्हटले का? कारण गरिबीमध्ये कधी काय परिस्थिती येईल हे सांगता येतं का? गरिबीमध्ये माणूस देव जास्त करतो. देवाचं नामच म्हणून, देवा अरे बाबा असं चांगलं होऊ दे बरं आज, देवा असं होऊ दे बरं का. म्हणजे काय? आणि तोच त्या ठिकाणी थोडं श्रीमंत झाला, लोकांना काही जेवण खाऊ घालू लागला, हे करू लागला, म्हणतो आजची पंगत आमच्यातर्फे आहे. काय? तिथे अहंकार निर्माण होतो. काय? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, चित्त जर विषय निरपेक्ष संतुष्ट असेल तर सोनं सुद्धा विषाप्रमाणे त्याज्य त्याला वाटते. पुढे म्हणतात, बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय. तुकोबाराय म्हणतात की विषयांचा भोग घेणं म्हटले कसा भोग? तर अतिशय भोग घेणं. बहु खोटा अतिशय, की बाबांनो की विषयाचा अतिशय भोग घेणं हे सुद्धा वाईट आहे. आणि महाराज म्हणतात की हे जाना भले सांगो काय, की हे भल्या जनांनो
तुम्हाला मी अजून दुसरं काय सांगू हे तुम्ही तुमच्या विचाराने जाणा. ठीक आहे. अहो भोगान भोगता वयमेव भुक्त. शास्त्रकार सांगतात की भोग भोगता माणूस हा म्हातारा होतो, परंतु त्याचे भोग संपतात का? भोगायची इच्छा संपते का? मग किती भोग भोगले म्हणजे माणूस तृप्त होतो? तर महाराज म्हणतात की विषय सेविता का कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. अरे बाबांनो, विषयांचं किती सेवन केलं, ते किती भोगले, तर माणूस तृप्त होत नाही. उदाहरण देतात की इंधने निमाला अग्नी कोठे. अरे एखाद्या ठिकाणी जाळ आहे, त्या जाळामध्ये तुम्ही पुन्हा इंधन टाकतच गेले तर जाळ विझतो का? उलट तो भडकतो. तसं विषयाचं किती सुख भोगत तुम्ही गेले, तर ते सुख तुम्हाला शेवटी दुःखच देणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की अतिशय विषयाचं भोग घेणं हे सुद्धा वाईट आहे. आणि महाराज म्हणतात याच्यापेक्षा मी तुम्हाला अधिक काय सांगू. पुढे म्हणतात मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. मन जर विशिष्ट विषयाच्या भोगाकरता तळमळत असेल तर चंदनानेही अंग त्याचं भाजतं. म्हणजेच काय, चंदनही त्याला काही करू शकत नाही. मन जर विषय भोगण्याकरिता तळमळत असेल, म्हणजेच मन जर असमाधानी असेल, तर महाराज म्हणतात की त्याला चंदनाचा जरी लेप दिला तरी त्याचा अंग पोळणं हे थांबणार नाही. है की नाही. भगवान श्रीकृष्णाच्या विरहामध्ये गोपी काय म्हणतात, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. काय की भगवंताच्या विरहामध्ये गोपिका म्हणतात की चंदनाची चोळी मी घातली तरी सुद्धा कृष्णाच्या विरहामध्ये माझं सर्व अंग पोळत आहे. तस तुकोबाराय म्हणतात की मन जर विशिष्ट विषयाच्या भोगाकरता तळमळत असेल तर चंदनानेही ते शांत होऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. तुकोबाराय म्हणतात की असंतुष्ट मनाच्या पुरुषाचा केवढाही सत्कार केला व त्याला कितीही भोग जरी दिले तरी सुद्धा त्याला असमाधानामुळे शेवटी दुःखच प्राप्त होते. म्हणून जर आपल्याला जीवनामध्ये दुःख प्राप्त करायचं नसेल, जर सुखी व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी चित्ताला समाधानी करणं हे अतिशय महत्वाचं आहे. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर